सो नमस्कार मित्रांनो, रेवदंडा बीच आणि त्या बीचवरील कॅम्पिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हा पूर्णपणे ब्लॉग रेवदंडा बीचच्या कॅम्पिंगवर बेस असणार आहे। त्याच्यामध्ये आपण जाताना कशा पद्धतीने गेलो, येताना कशा पद्धतीने आलो, त्याच्यानंतर आपल्याला कॅम्पिंगमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी अवेलेबल होत्या हे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। सो ब्लॉगला नक्की एन्जॉय करा आणि लास्टपर्यंत नक्की बघा। बरेच लोक येत असते अलिबागला, एका दिवसासाठी आले फिरायला, तर कुठं कुठं फिरलं पाहिजे। हॅलो अँड वेलकम टू अनदर ब्लॉग। आज आपण खूप स्पेशल ठिकाणी चाललो आहे आणि आपल्या लाईफचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे कॅम्पिंगचा। आणि कॅम्पिंग पण खूप स्पेशल ठिकाणी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तो स्पेशल होणार आहे। त्याच्यामध्ये किती खर्च आला, सनराईज बघायला भेटणार आहे आपल्याला, सनसेट बघायला भेटणार आहे आणि काय काय आणखीन बाकीच्या ॲक्टिव्हिटी असतात कॅम्पिंगमध्ये, ते सर्व आपण बघणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता कॅब बुक केलेली आहे, पुण्यावरून आपण जाणार आहे अलिबागला आणि तिथं कॅम्पिंग करणार आहे। आता काय लोकेशन आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळलंच, त्याच्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। सो फायनली 2:30चा टायमिंग देऊन 3:30 वाजता कॅब इथे येऊन पोहोचली आहे आणि आता निघायचा टाईम झालेला आहे। आधीच टाईम झालेला आहे, त्यातली तर 4 वाजता एंट्री होती तिथं। इकडे CNG भरायची सुटली कॅबवाल्याला, त्याच्यामुळे इथं 4 वाजून गेले ते। बघू आणखी किती टाईम होतोय जाता जाता आपल्याला। असा पाठापाठ सो आता आपण आलो लोणावळ्याच्या जवळ आणि इकडे आल्यानंतर आपल्याला रस्त्याने पॅराग्लायडिंग करणारे लोक बघायला भेटले। आपल्याला पण इच्छा भरपूर आहे पॅराग्लायडिंग करायची, पण कसं आहे अजून टाईम आहे त्यासाठी, नाही का? आता फक्त बघून घेऊया। हॅलो गाईज, आता आपण निघालो आहे अलिबाग बीच कॅम्पिंगला। सध्या तरी खूप लेट झालो आहे आणि मार्गात आहोत लोणावळ्याला। पुढे भेटूया अलिबागला। आकांक्षांच्या बाजूला तुम्ही बघू शकता प्रथमेश बसलेला, जो आपला लडका ब्लॉगर आहे, आपला ब्लॉगर आहे तो, तसा पाहिला तर। सो आता फायनली 8 वाजले ते आपण येऊन पोहोचलोय आपल्या कॅम्पिंगच्या लोकेशनला। आता बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी इथं यायच्या आधीच गेमिंग वगैरे उरकून गेल्या होत्या, जेवण वगैरेचं नियोजन चालू होतं। इथं आल्यानंतर आपल्याला हे बार्बीक्यू खायला भेटले। त्याच्यानंतर परत इकडे म्युझिकचा DJचा कार्यक्रम सुरू होणार होता, त्याच्यामुळे पटापट खाऊन घेतलं आणि डायरेक्ट DJचा सेटअप तिकडे लावलेला होता, तिकडे गेलो डान्स करण्यासाठी। पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा है। आता म्हणलं डान्स वगैरे तर चालूच राहील, पण आता थोडं पोटा पाण्याचा पंप पाहून घ्यावा, त्याच्यामुळे डायरेक्ट जेवायला गेलो। आता जेवण पण कॅम्पिंगवाल्याकडूनच होतं, त्याच्यामध्ये जिलेबी चिकन वगैरे होतं, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि परत म्युझिकचा कार्यक्रम सुरू होणार होता, सिंगिंगचा, लाईव्ह म्युझिकचा। आता हे लाईव्ह म्युझिकचं चाललं 12-12:30 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर इथं ओपनली मूवी पण दाखवणार होते, थिएटर सारखंच फिलिंग येणार होतं। पण काय आपण पहिल्यांदा बघितलेली होती मूवी, नाही का, पुष्पा 2। सो म्हणलं आता झोपून घ्यावं, आपली कॅपॅसिटी पण संपली होती, त्याच्यामुळे डायरेक्ट गेलो, झोपलो। जाग आली डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता। डायरेक्ट सकाळी 6:30 वाजता उठल्यानंतर बाहेर निघालो, मोबाईल वगैरे चार्जिंगचं नियोजन करावं म्हणलं पहिलं, आपल्याला दिवसभर चार्जिंग भरपूर लागेल। आता इथं चार्जिंग स्टेशन बनवलेलं पाहू शकता, भरपूर लोक सकाळी सकाळी येऊन चार्जिंगच्या गर्दी करून बसले होते। सो आपला मोबाईल चार्जिंग वगैरे करून घेतला फुल।
लोक आवडतंय, आपण नाही. आपण तर आवरायला आपल्याला टाइम आहे अजून, आपली झोपच उडाली नव्हती नाही का पूर्णपणे. तो आता मॉर्निंग झालेली आहे संडेची, रविवारची मॉर्निंग आहे आणि आता आपण बीचला चाललोय. सगळ्यांनी आवरून रेडी झाले ते, मी सोडून बाकी सगळे रेडी. येऊन पोहोचलं, एकदम मस्त व्ह्यू आला, एकदम खतरनाक व्ह्यू आला. आम्ही असंच खेळलेलो बरं का जेव्हा. गुड मॉर्निंग आज. आपल्यासोबत कीर्ती आहे. आज आपण आलो अलिबागच्या बीचला, जसं आम्ही तुम्हाला काल सांगितलं व्लॉग मध्ये. आज आपण अलिबागला आणि इथं बीचला आहे. समुद्र दाखव एकदा, असंच सुंदर आमच्यासारखा. चला भेटू अजून पुढे. सो आता आपण अरबी समुद्राच्या बीचवर बसलेलो आहे आणि इथे एक नदी, म्हणजे कोणती नदी माहिती आहे का, कुंडलिका नदी ना समुद्राला मिळते आणि त्याच्यासाठी तिथं पोर्तुगीजांनी त्या काळामध्ये एक फोर्ट बनवला होता, त्याचंच नाव आहे रेवदंडा फोर्ट. आणि इथं बऱ्यापैकी कॅम्पिंग वगैरे होत असते. रात्री आम्ही कॅम्पिंग वगैरे केली आहे. त्याच्यानंतर सकाळीच उठून थोडं फ्रेश वगैरे झालं. त्याच्यानंतर डायरेक्ट बीचला आलो. बीचला आल्यानंतर भरपूर सारे फोटोज काढले. ते इंस्टाग्रामला स्टोरीला तुम्ही बघितलेच असतील, नसतील बघितले तरी पण बघायला भेटतीलच. आता हा मागं दिसतोय तो आपला रेवदंडा फोर्ट आहे. आता या फोर्टचं बऱ्यापैकी म्हणजे अवस्था बिघडलेली आहे. जुन्या काळात असेल तसं राहिलेलं नाही थोडक्यात. इथं पुण्यावरून साधारण 150च्या आसपास किलोमीटर आहे डिस्टन्स आणि अलिबागमध्ये येतो हा फोर्ट. आता इथून अलिबागच ना, इथून अलिबाग पण भरपूर लांब आहे आणि रेवदंडा अलिबागपासून भरपूर मध्ये यावं लागतं. आता इथून जाण्यासाठी बस वगैरे अवेलेबल आहे. पुण्यापासून जवळ आहे आणि मुंबईपासून पण जवळ आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोक शनिवार रविवार इथं आलेले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटेलच. इकडे तुम्हाला मागची जी भिंत दिसते ती मे बी रेवदंडा फोर्टचीच आहे आणि त्याच्यानंतर त्या साईडला एक मध्ये हे दिसतं ते काय म्हणताला, तिकडं पण असं फोर्ट सारखं काहीतरी बनवलेलं आहे. तिथून मे बी पोर्तुगीज लक्ष ठेवत असतील. सो आम्ही थकलेलो आहे. फायनली बीच फिरून झालेलं आहे आणि आता परत आम्ही टेंटकडे चाललेलो आहे. आता टेंट आपल्याला 11 वाजेपर्यंत दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर 11 नंतर आपल्याला काय म्हणतात चेकआउट करायचं आहे. सो आता गेल्यानंतर आम्हाला नाश्ता मे बी भेटणार आहे, मे बी नाही भेटणारच आहे. बघू नाश्त्याला काय काय राहतं ते. या दोन पोरींनी मग जास्त रील साठी व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवले ते. आपण पण रील साठी व्हिडिओ काढले ते, त्याच्यामध्ये काही पोस्ट करू इंस्टाग्रामला. तुम्ही जर पहिल्यांदा युट्यूबला बघत असाल आपल्याला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून टाका. तिथं तुम्हाला रील्स बघायला भेटतील, पोस्ट बघायला भेटतील अलिबागच्या. नाश्ता करायचा भूक लागली आणि जेवण काही एवढं क्वालिटी नव्हतं रात्रीचं. तुम्ही बघितलं असेल ते ब्लॉग मध्ये, ते जेवण काही एवढं क्वालिटी नव्हतं. त्यानंतर तो आपला कॅम्पिंगचा मेन एरिया आहे आणि इथं काय काय भेटतं ते तुम्हाला, इथं काय काय अवेलेबल आहे बघा. डे फर्स्ट मध्ये 4ला इनचा टाइम राहतो आणि एवढं सगळं इव्हेंट तिथं बघायला भेटतं ते. आणि लास्टला चेकआउट 11 वाजता आपण बघू शकतो. सो इथं आल्यानंतर एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता. एवढे सगळे टेंट लावलेले ते बऱ्यापैकी 201 लोक असतील मे बी. रात्रीला इथं लाईट वगैरे चालू असतात आणि इकडं जेवणाचा टाईम सगळे वेट करताय आणि नाश्ता चालू झालेला आहे. आपण सुद्धा लवकरच नाश्त्याला जाऊया. आणि हा आपला टेंट आहे. टेंटला इकडून आणि इथं
आपल्याला रात्रभर झोपण्यासाठी सुविधा होती, बॅग वगैरे ठेवलेला आहे. हा या मुलींचा टेंट आहे आणि इकडं रात्री सिंगिंगचा कार्यक्रम चालू होता. आपल्याला तसे 3 टेंट भेटलेले 5 जणांमध्ये आणि इकडं रात्री म्युझिकचा कार्यक्रम चालू होता. इकडं मूवी होती ना, पुष्पा 2 मूवी लावलेली होती. आम्ही झोपून गेलो होतो आणि हे सगळा एरिया. फायनली 11:15 वाजले ना, आता आपण चेकआउट करतोय. आणि कालपासून झोका सापडत होते, आता भेटले यांना, त्याच्यामुळे ते फुल झोक्याचा आनंद घेऊन राहिले ते. चला ओय. बरेच लोक येत असते अलिबागला. एका दिवसासाठी आले फिरायला तर कुठं कुठं फिरलं माहिती? एका दिवसासाठी हा लवकर यायला लागेल तुम्हाला. हा, मग त्यानंतर म्हणजे असं कोणतं चांगलं लोकेशन सुरुवात कुठून करू शकतो? अलिबाग मध्ये ना, हा, अलिबाग बीच पासून. अलिबाग बीच पासून त्यानंतर मग रेवदंडा, नागाव बीच. नागा बीच कसं आहे? नागाव पण चांगला क्लीन आहे. काय आहे तिथं? काय ना असं समुद्राचं. त्यानंतर रेवदंडाला आतमध्ये आहे ना? तुम्ही आता होते तेच किल्ला. हा, नंतर काशीद बीच, नंतर जंजिरा स्पोर्ट, बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर रॉ साईड आहे. मुरुड जंजिराला पण लय जण जातात. हो तेच मुरुड जंजिरा, तोच जंजिरा स्पोर्ट. सो आता आपण अलिबाग स्टँडवर आलेलो आहे आणि इथून डायरेक्ट पुण्याची बस बघणार आहे आपण. पुण्याची नाही, इथं स्वारगेट वगैरे नाव लिहिलेलं आहे आणि मे बी स्वारगेटची बस आता लागली आहे. बाई ऊन खतरनाक झालं आहे, सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे, त्याच्यामुळं आपले विशाल भाऊ आपल्याला ज्यूसचा सोड्याचं नियोजन करून राहिले, त्याच्यामुळं आपण सोडा आपला इकडे रेडी होऊन राहिलं आहे. कोणता वाला आहे? ऑरेंज, पायनॅपल. हो, रविवारची जास्त गर्दी राहत असं ना इकडं? जास्त लोक कुठे जातात फिरायला अलिबाग मध्ये? अलिबाग बीच, काशीद, मुरुड. आपण वेगळीकडेच गेलो. आम्ही गेलतो रेवदंडाला. तो रेडी आहे ज्यूस, सोडा. सो फायनली शिवाजीनगरला आलेलो आहे आणि आता आपली ट्रिप इथे एंड होते. पुण्यामध्ये पोहोचलोय, आता करू ब्लॉगला एंड थोडक्यात. सो इथे आपली पूर्ण कॅम्पिंग आणि ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आता येऊया बजेटकडे. सो बजेटचा जर विचार केला तर अरेबियन सी कॅम्पिंगसाठी आपल्याला लागले 1000 रुपये आणि बाकीचा खर्च लागतो तो फक्त जाण्यासाठी आणि येण्यासाठी. बाकी फूड वगैरे ते कॅम्पिंगमध्ये इन्क्लूड असतं, त्याच्यामुळे त्यासाठी काही एक्स्ट्रा खर्च लागत नाही. त्यात आपण जाताना कॅबने गेलो होतो त्याचे लागले आपल्याला 600 रुपये आणि येताना आपण आलो होतो बसने, सो त्याचे लागले 400 रुपये. अशा पद्धतीने जाण्या येण्यासाठी आपला 1000 रुपये खर्च झालेला आहे. आता हा खर्च पूर्णपणे तुमच्या लोकेशनवर आहे, तुम्ही कुठून जाणार आहात त्याच्यावर डिपेंड करतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचा हा वेगळा देखील असू शकतो. सो आपल्या खर्चाचा विचार केला तर आपली साधारण 2000 रुपयामध्ये ट्रिप इथे कंप्लीट झालेली. सो आता जर तुम्ही पण कॅम्पिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स सांगतो मी, जे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. त्याच्यामध्ये पहिली टिप, जर तुम्ही बसनी जाण्याचा प्लॅन करत असाल तर जाण्यासाठी आणि येण्यासाठी आधीच रिझर्वेशन करून ठेवा, जेणेकरून तुमचा व्यर्थ टाइमपास होणार नाही बस शोधण्यासाठी, कारण बऱ्यापैकी सीट पूर्णपणे रिझर्वेशन झालेलं असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मॅप्सवर जो टाईम तुम्हाला दाखवता तुमच्या लोकेशनपासून ते कॅम्पिंगच्या लोकेशनपर्यंत त्याच्यापेक्षा 1 तास आधीच निघा, जेणेकरून तुम्ही तिथं चेक इन लवकर टायमिंगवर कराल व तुम्हाला पूर्णपणे आनंद घेता येईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा तेवढं, आणि जे प्लॅन करता कॅम्पिंगला जाण्यासाठी त्यांच्यापर्यंत व्हिडिओला शेअर नक्की करा. सो बाय, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू.